नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विक्री केली आहे 1348 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 439 कोटींची खरेदी आहे. क्रूड 78.87ला आलाय. बॉन्ड ईल्ड 3.83, तर डॉलर इंडेक्स 100.98च्या लेव्हलला आहे. मार्केटनी इंट्राडे 25,129चा टप्पा या टप्प्यापर्यंत जाऊन मार्केट पोहोचलं आहे 25,129. हा इंट्राडे हाय लागला आहे. मार्केट क्लोज पण हाय पॉईंटला झालं आणि पूर्वीचा जो हाय होता 25,078चा तो मार्केटनी तोडला. जर आज मार्केट हायला क्लोज झालं, तेजीत राहिलं, तर 2007 नंतर 11 दिवस ओळीने मार्केट तेजीत राहिलं असं रेकॉर्ड होईल. आज रिलायन्स आणि डिझनी डीलला CCIची परवानगी मिळाली आहे. त्याच्यामध्ये रिलायन्स, व्हायोकॉम 18, डिजिटल 18 मीडिया, स्टार इंडिया, स्टार टेलिव्हिजन यांचं सगळ्यांचं जॉईंट व्हेंचर आहे. रिलायन्सकडे त्याचा कंट्रोल असेल. रिलायन्सचा 16.34% स्टेक असेल आणि नीता अंबानी चेअरपर्सन असतील. आज रिलायन्सची AGM सुद्धा आहे. या AGMमध्ये रिलायन्स रिटेलच्या बाबतीत काय बोलणी होती याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. इंडिगो, राकेश गंगवाल 4,593 एवढ्या इंडिकेटिव्ह प्राईसने स्टेक विकतील. $850 मिलियन इतका स्टेक विकला जाईल एवढ्या रुपयापर्यंत आणि 150 दिवसाचा लॉक इन पिरियड असेल. वेदांता तिसऱ्यांदा डिव्हिडंड देणार आहे आणि 2 सप्टेंबरला डिव्हिडंडची बैठक असेल. NVIDIAचा रिझल्टकडे सगळ्यांचं लक्ष होतं. हा रिझल्ट चांगला आला, अपेक्षेपेक्षाही चांगला आला, पण लोकांनी अपेक्षाच एवढ्या वाढवून ठेवल्या होत्या, तेवढ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे NVIDIAचा शेअर पडला, बाकीचे टेक्नॉलॉजीचे शेअर पडले. त्यामध्ये एकच कारण की अनुमान खूप ठेवण्यात आलं होतं. म्हणजे एखाद्या मुलाला मार्क पडतायत तर लोकांच्या अपेक्षा वाढत जातात आणि ते डोक्यावरून पाणी जायला लागतं, अशी अवस्था होते. फक्त एकच जाणवलं रिझल्टमध्ये की रेव्हेन्यू वाढण्याचा वेग कमी झाला. म्हणजे दरवेळेला समजा 20% रेव्हेन्यू वाढतोय, तर या वेळेला 18% रेव्हेन्यू वाढला असं. त्यामुळे अल्फाबेट, मेटा, ॲपल, मायक्रोसॉफ्ट हे सगळे शेअर मंदीत गेले. हाथवेनी बँक ऑफ अमेरिकेचे शेअर विकले आहेत. सोनाटा सॉफ्टवेअर यांना प्रीमियर हेल्थकेअर आणि वेलनेस कंपनीकडून मल्टी-इयर $multi-million स्ट्रॅटेजिक आउटसोर्सिंग डील मिळालं आहे. PB फिनटेक 2.1% स्टेक विकणार, 97 लाख शेअर विकणार. त्यातून 1,660 कोटी रुपये मिळतील आणि 60 दिवसांचा लॉक इन पिरियड असेल. प्रॉक्टर अँड गॅम्बलचा रिझल्ट लागला.
त्यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 95 रुपये डिव्हिडंड दिला. लेमन ट्री हॉटेल मध्य प्रदेशात उज्जैन इथं 72 खोल्यांच्या प्रॉपर्टीसाठी त्यांनी करार केला. KEC इंटरनॅशनल यांना 1171 कोटीची ऑर्डर मिडल ईस्टमधून मिळाली. 10,000 कोटीच्या ऑर्डर्स त्यांना मिळाल्या. पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड याच्यासाठी फंड गोळा करायला परवानगी मिळाली आणि पुन्हा एकदा पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून अर्ज करण्यासाठी पेटीएमला सांगण्यात आलं. 2 वर्षापूर्वी त्यांनी असा अर्ज केला होता, तो नाकारण्यात आला होता. तुम्ही आता पुन्हा अर्ज करा असं सांगितलं. काल सरकारने सांगितलं की 234 नवीन शहरामध्ये FM रेडिओ स्टेशनसाठी ऑक्शन केला जाईल. 730 चॅनल्स असतील आणि ग्रॉस रेव्हेन्यूच्या म्हणजे GST लागण्याच्या आधी ग्रॉस रेव्हेन्यूच्या 4% लायसेन्स फी आकारली जाईल. तर याचा परिणाम ENILवर होईल असा माझा एक अंदाज आहे. ENILमध्ये तेजी राहते का काय राहते हे पहा आणि मगच ट्रेड घ्या. कारण FM रेडिओच्या संबंधात ENIL म्हणजे रेडिओ मिरची म्हणत होतो आपण, तो एक शेअर मार्केटमध्ये आहे. कोणते शेअर मंदीत आणि कोणते शेअर तेजीत राहतील याची एक लिस्ट देते, ती वॉचलिस्टला ठेवा. जीनस पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, शैले इंजिनिअरिंग SHAILY, सोनाटा सॉफ्टवेअर, TCNS क्लोदिंग, महिंद्रा अँड महिंद्रा, वेदांता, इंडस टॉवर, गुलशन पॉली, पिकाडेली. तुम्हाला तर माहिती आहे ही विस्कीची कंपनी आहे. यांना CRPF म्हणजे जी सगळी मिलिटरीची कॅन्टीन्स आहेत, CRPF, BSF, SSB, ITBP अशा सगळ्या कॅन्टीनमध्ये व्हिस्की पुरवायला परवानगी दिली आहे आणि अशी 98 कॅन्टीन्स आहेत. KEC इंटरनॅशनल, जयकॉर्प, REC, महानगर गॅस, ब्लू स्टार, प्रोटीन EGOV टेक्नॉलॉजी, जिलेटचा आज रिझल्ट आहे म्हणून दिला. TVS मोटर्स, अडाणी पोर्ट, NTPC, मॅक्स इस्टेट, भारती एअरटेल, व्होडाफोन, LIC, IEX, ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर 118 कोटीची ऑर्डर मिळाली म्हणून. ॲप्टस व्हॅल्यू, APTUS, PVR आयनॉक्स आणि बलरामपूर चिनी. मंदीमध्ये हिंदाल्को मंदीमध्ये राहील आणि वेल्स्पन लिव्हिंग. सगळ्यांचं आज जास्त लक्ष रिलायन्सच्या AGMकडे असेल. बघूया मार्केट काय काय करताय ते. काल मार्केटमध्ये रेकॉर्ड झाले, तर आज लोक विक्री करतायत, प्रॉफिट बुकिंगकडे ध्यान देत आहेत की आणखीन मार्केटमध्ये तेजी येईल. पण एशियन मार्केट मंदीमध्ये आहे, त्यामुळे सुरुवातीला
100 ते 150 पॉईंट सेन्सेक्स एवढ्या प्रमाणात मंदीमध्ये राहील आणि नंतर बहुतेक बायॉट डिप्स होण्याची शक्यता आहे. बघूया मार्केट काय शेवटी मार्केटची लहर. नमस्ते.